गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 18 समास 9 निद्रा निरूपण. जेव्हा मी दासबोधातील हा समास वाचायला घेतला व समासाचे नाव वाचले की निद्रा निरूपण. निद्रा म्हणजे तो झोप. मग झोपेबद्दल समर्थ आज सांगणार. मला खरोखरच आश्चर्य वाटले की झोपेवर काय लिहिले असेल समर्थांनी. म्हणून मी खूपच उत्सुकतेने समास वाचायला सुरुवात केली आणि अवाकच झाले. समर्थांची विचारशक्ती, एखाद्या विषयावर इतके सखोल चिंतन, लिहिण्याची व निरीक्षण करण्याची त्यांची कल्पकता पाहून पुन्हा एकदा त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे वाटले. आपला मेंदू जन्मापासून मरेपर्यंत सतत नाना प्रकारची कामे करीत असतो, पण त्याचे गूढ आपल्याला उकलतच नाही. त्याचप्रमाणे रोज आपण झोपी जातो, परंतु झोप लागते म्हणजे काय होते? जागृतीत सतत काम करणारा मी त्यावेळी कोठे असतो आणि आपण जागे कसे होतो हे काही आपल्याला सांगता येत नाही. प्राचीन वैदिक ऋषींना मात्र या गाढ झोपेचे गूढ उकलण्याची जिज्ञासा आढळते. जीवन जगण्यासाठी माणसाला जशी अन्नपाण्याची गरज असते, त्याचप्रमाणे गाढ झोपेची पण गरज असते. इतकेच नव्हे तर प्रसंगी अन्न पाण्यापेक्षा झोपेला अधिक महत्त्व द्यावे लागते. अन्न पाण्याचा संबंध स्थूल देहाशी, म्हणजे आपल्याला वरवर हे जे अस्थिमासांचे शरीर दिसते, जे डोळ्यांना दिसते, तो स्थूल देह. मग अन्न पाण्याचा संबंध स्थूल देहाशी आहे, तर झोपेचा संबंध स्थूल व सूक्ष्म दोन्ही देहांशी असतो. झोपेमध्ये माणूस आपल्या मूळ स्वरूपात जातो. मग मूळ स्वरूपात म्हणजे काय? तर आपल्या देहाचा म्हणजे जीवाचा सर्व व्यापार आत्म्याच्या सत्तेवर चालतो. हा आत्मा म्हणजेच चिदाभास. या चिदाभासामुळे आपल्या सर्व क्रिया सुरू असतात. हा चिदाभास झोपेमध्ये आपल्या मूळ स्वरूपात म्हणजे ब्रह्मस्वरूपात लीन होतो. त्यामुळे इंद्रिये कुठलीच कार्य करत नाहीत, पण आपला श्वासोश्वास मात्र सुरू असतो. कारण झोपेतही आत्मा मात्र जागा असतो. म्हणजेच झोपेत जीव आत्म्याशी एकरूप होतो. त्यामुळे झोपेचा आपल्याला आनंद वाटतो. खरं म्हणजे ही झोप म्हणजे आत्मानंदच आहे. म्हणूनच तर ती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. म्हणजे प्रत्येक जीवाला या आपल्या मूळ स्वरूपाची भेट घ्यावीशीच वाटते. फक्त मनुष्यालाच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांना त्या निद्रेची आवश्यकता वाटते. एक दिवस झोप झाली नाही तर मनुष्य इतका अस्वस्थ होतो की दिवसभर त्याचे एकच टुमणे सुरू असते की आज मला झोप आली नाही. सकाळी घरच्या लोकांना मी सांगते, कालनं मला रात्रभर झोप लागली नाही, त्यामुळे मला आज फ्रेश वाटत नाही आहे. अंगणात सडा टाकताना शेजारची मैत्रीण म्हणते,
का गं, तुझे डोळे आज असे का दिसतात आहे? मला न रात्रभर झोप आली नाही. मग ऑफिसमध्ये गेलो की ऑफिसमध्ये इतर कर्मचारी विचारतात, मॅडम आज तुम्ही शांत का आहात? काल न मला रात्रभर झोपच आले नाही. रोजपेक्षा लवकरच चपराशाला चहा आणायला सांगतो ऑफिसमध्ये. तेव्हा चपराशी पण म्हणतो, मॅडम आज रोजपेक्षा लवकर चहा मागवला, बरे वाटत नाही का? हो ना, आज खूप डोके दुखते आहे, काल रात्रभर झोप आली नाही. 5 वाजता घरी आल्यावर मुले म्हणतात, आई आज काही नवीन पदार्थ कर ना. मी लगेच म्हणते, नाही, काल मला रात्रभर झोप लागली नाही, मग आज मला लवकर झोपायचे आहे. म्हणजे असा संपूर्ण दिवस माझे सांगणे सुरूच असते, इतकी ही झोप महत्त्वाची आहे. झोप जेव्हा छान होते तेव्हा झोपेतून उठल्यावर मनुष्य एकदम ताजातवाना होऊनच अंथरुणातून बाहेर पडतो. अशी ही गाढ झोप दुःख सौम्य करते. कितीही मोठा आजार असला, कितीही वेदना होत असल्या तरी झोपेत काही काळ का होईना त्या वेदना नाहीशा होतात. कितीही ताणतणाव असेल तर झोपेने ताण नाहीसा होतो व झोप शरीर आणि मन स्वस्थ करते. म्हणूनच ज्यांना अशी गाढ झोप येते ते नशीबवान असतात, तर ज्यांना अशी गाढ झोप लागत नाही, समर्थ म्हणतात ते कमनशिबी समजावे. त्यांना मग डॉक्टरांकडे जाऊन झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. अशी ही गाढ झोप बाहेरून कितीही साधी दिसत असली तरी ती तशी नाही. शरीराच्या दृष्टीने गाढ झोपलेला माणूस स्वस्थ पडलेला दिसतो, त्याची इंद्रिये काम करत नाहीत, जागृतीत त्याचे मनही शांत असते. एकंदरीत संपूर्ण दृश्यसृष्टीतील मीपणा तिथे अदृश्य होतो. ही झाली सर्वसामान्यांची स्थिती. पण जागेपणे निरनिराळ्या क्षेत्रात विद्वत्ता प्राप्त करणारे, अत्यंत कर्तृत्ववान, ज्यांच्या ठिकाणी भरपूर शहाणपण आहे, ते विद्वान आहेत, अनेक पराक्रम गाजवणारे, अशी सर्व माणसे झोपी गेल्यावर कशी अव्यवस्थित होतात याचे विनोदी पद्धतीने समर्थांनी वर्णन केले आहे. म्हणून या समासात पहिल्या 19 ओव्यांमध्ये समर्थांनी निद्राविलासाचे वर्णन केले आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. वंदुनिया आदि पुरुष, बोलो निद्रेचा विलास. निद्रा आलिया सावकाश, जाणार नाही श्रीराम. की सर्वप्रथम आदि पुरुष असलेल्या आत्म्याला समर्थ वंदन करतात. जीवाच्या 3 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या 3 अवस्थांच्या साक्षी असलेल्या आत्म्याला समर्थ वंदन करून निद्रेचा खेळ सांगतात. निद्रेने व्यापिली काया, आळस अंग मोडे जांभया. तेने करिता बैसावया, धीर नाही श्रीराम. की एकदा ही निद्रा माणसाला आली की त्याला काहीच सुचत नाही. संपूर्ण शरीर ती निद्रा व्यापून टाकते. एकदा झोप आली की ती जात नाही. अंगात ती निद्रा प्रवेशली की आळोखे पिळोखे देऊन मनुष्य जांभया देतो. त्याला झोप इतकी अनावर होते की एका ठिकाणी बसणे त्याला शक्य होत नाही. तो कडकडा जांभया देती, चटचटा चटक्या वाजती, डगडगा डुकल्या देती, सावकाश श्रीराम. एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक तेवच कोण पाहती, चहूकडे श्रीराम. की तो कडकडा जांभया देतो, तोंडासमोर चुटक्या वाजवतो. लहान मुलांना जेव्हा जांभया येतात तेव्हा त्यांच्या तोंडासमोर आपण चुटकी वाजवतो ना. कोणी कोणी तर इतक्या डुलक्या देतात की त्यांचा तोल बसल्या बसल्या जातो. कोणाचे डोळे पूर्ण मिटलेले असतात तर कोणाचे मिचमिचे होतात. एक उलथून पडिले, तीही ब्रह्मे विण फोडिले.
हुडकाचे तुकडे झाले सुधी नाही श्रीराम. की कीर्तन ऐकता ऐकताच एखादा कोणी श्रोत्याला एकदम डुलकी येते आणि तो तिथेच अचानक झोपून जातो आणि एकदम खाली पण कधी कधी पडतो. कीर्तनकाराच्या विणेवर पडून तो फुटतो. हुडक या वाद्याचे तुकडे झालेले त्याला कळतही नाही, इतका तो झोपेच्या अधीन झालेला असतो. एकटे कोण बैसले तेथेची घोरो लागले, एक उताणे पसरले सावकाश श्रीराम. कोणी मुरकोंडी घालिती, कोणी कानवंडे निजती, कोणी चक्री फिरती चहूकडे श्रीराम. की एखाद्या प्रवचनात वगैरे बसल्यावरही माणसाला कधी कधी खूप झोप येते. ती इतकी अनावर होते की तो ज्या खुर्चीत किंवा भिंतीला टेकलेल्या अवस्थेत असतो तिथेच त्याला झोप लागते आणि तो घोरूही लागतो. कधी कधी झोपेमध्ये तो उताना पडतो आणि झोपून जातो. कधी कधी पोटात पाय घेऊन तर कधी एका कुशीवर तर कोणी चाकाप्रमाणे तो फिरतो, म्हणजे झोपेमध्ये फिरतो. कारण झोपेमध्ये सुद्धा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या क्रिया असतात. झोपेमध्ये कोणी एकदम पोट पायाशी घेऊन झोपतं, तर कोणी एका कुशीवर झोपतं, कोणी पालथं झोपतं, तर कोणी सरळ झोपतात. एक हात हालविती, एक पाय हालविती, एक दात खाती करकराटे श्रीराम. एकाची वस्त्रे निघून गेली, ती नागवीच लोळो लागली, एकाची मुंडाशी गडबडली चहूकडे श्रीराम. की कोणी झोपेमध्ये हात हलवतात, तर कोणी पाय हलवतात, तर कोणी दातांचा आवाज करतात, एकमेकांवर ते घासतात, तर कोणाची वस्त्रेही निघून जातात. वस्त्राचंही भान मनुष्याला झोपेमध्ये राहत नाही. एक निजेली अव्यवास्तवे, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरुनी जैसी भूते वाईट दिसती श्रीराम. येणे ओसणताची उठले, एक अंधारी फिरो लागले, एक जाऊनी निजेले उकिरड्यावरी श्रीराम. की कोणी एकदम अस्ताव्यस्त होऊन झोपते, तर कोणाच्या तोंडावर प्रेतकळा दिसते. ते पिशाच्या सारखा जबडा उघडून झोपलेला त्यांचा चेहरा भेसूर दिसतो. कोणी बडबड करतच उठतात, तर कोणी झोपेत उठून अंधारात चाचपडत, तर कोणी उकिरड्यावर जाऊन पडतात. म्हणजे ज्यांना झोपेमध्ये चालण्याची सवय असते ते लोकांचा काहीच भरोसा नसतो. आमच्याकडे पण एक पाहुणे होते, त्यांना झोपेत चालायची सवय होती आणि त्यांनी रात्री लावलेली कडी उघडून ते अंगणामध्ये जाऊन झाडाच्या खाली जाऊन बसले. म्हणजे त्यांना झोपेतच ही सवय होती, पण त्यांची हे सवय माहिती असल्यामुळे दाराचा आवाज आल्याबरोबर काकांना जाग आली आणि काका बाहेर त्याच्यासोबतच गेले आणि त्याला पुन्हा घरात घेऊन आले आणि झोपले. म्हणजे खरंच माणसाचा झोपेमध्ये तो काय करेल याचा काहीच भरोसा नसतो. एक मडकी उतरिती, एक भोई चाचपती, एक उठोन वाटा लागती भलतीकडे श्रीराम. एक प्राणी ओसणाती, एक फुंदो फुंदो रडती, एक खदखदा हसती सावकाश श्रीराम. एक हाका मारू लागले, एक बोंबलीत उठले, एक वचकोन राहिले आपुले ठाई श्रीराम. कोणी जमीन चाचपडत, तर कोणी झोपेतच चालू लागतात, कोणी झोपेमध्ये ओरडतात, तर कोणी हुंदके देतात, तर कोणी खदखदा हसायला लागतात, कोणी हाका मारू लागतात, तर कोणी बोंबलतच उठतात, कोणी वचकून दुसऱ्यावर ओरडल्यासारखे झोपेमध्ये ओरडतात. एक क्षणा कुरळती, एक टोई काजविती, एक कडो लागती सावकाश श्रीराम. एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश श्रीराम. की झोपेमध्ये कधी कधी माणसाला खाज येते, तर तो झोपेत खाजवत राहतो, तर कधी कधी तो नख कुरतडतो.
तसेच त्याच्या तोंडातनं कधीकधी लाळ पण गळते, तर कोणाच्या थुंका बाहेर येतो. कोणी कोणी लघुशंकासुद्धा करतात. एक राऊत सोडती, एक करपट ढेकर देती, एक खाकरुनी थुंकती, भरती कडे श्रीराम. एक हागती, एक ओकिती, एक खोकिती, एक शिंकिती, एक ते पाणी मागती, निज सूर्यास्वरे श्रीराम. एक दुःख स्वप्ने निर्भुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढमुडी पडिले, सुषुप्ती मध्ये श्रीराम. की कोणी अर्धवट झोपेत एकाच ठिकाणी खिळून राहतात, म्हणजे एकाच ठिकाणी उठून नुसते बसतात, तर कोणी पायाने जमीन उकरतात, तर कोणी डोके खाजवतात, तर कोणी कण्हत राहतात. त्याचप्रमाणे कोणी करपट ढेकरा देतात, तर कोणी खाकरून कोठेही थुंकतात. कोणाकोणाला तर शौचालयही होते. कधी कधी झोपेमध्ये उलटी होते, खोकला, शिंका इत्यादी सगळ्या गोष्टी झोपेत होतात. कोणी मोठ्याने ओरडून पाणी मागते, तर कोणी भयंकर स्वप्नाने घाबरतात आणि सुखद स्वप्नाने सुखवतात सुद्धा, तर कोणी अत्यंत गाढ झोपतात. इकडे उजेडाया झाले, कोणी पडणे आरंभिले, कोणी प्रातस्मरमी मांडिले, हरी कीर्तन श्रीराम. कोणी आठविल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करीती, कोणी पाठांतर उजळती, नाना प्रकारे श्रीराम. नाना विद्या नाना कळा, आपल्याला शिकती सकळा, तान माने गायन कळा, एक गाती श्रीराम. मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसायी बुद्धी आपुली, प्रेरती झाले श्रीराम. की झोपेमधलं आणि स्वप्नामधलं सगळं वर्णन केल्यानंतर मनुष्य झोपेमधून जागा होतो आणि सकाळी सूर्योदय होतात. जेव्हा तो जागा होतो, सूर्योदयाची वेळ झाल्यावर तेव्हा तो उठून, म्हणजे तो जागृती अवस्थेत येतो आणि काही पाठांतर करायला सुरुवात करतो. कोणी पहाटेची स्तोत्रे, म्हणजे जे साधक लोक असतात, ती पहाटेची स्तोत्रे म्हणत हरिकीर्तन करतात. प्रभाते मनी राम चिंतित जावा, ही ओवी ज्यांनी लक्षात ठेवली आहे, ते साधक लोक सकाळी सकाळी उठून हरिकीर्तन करून त्या रामाचा सकाळी प्रातस्मरणाने स्मरण करून दिवसाची सुरुवात करतात. कोणी आपापल्या दैवतांच्या ध्यानात मग्न होतात, कोणी एकांतात नाबादी जप करतात, कोणी पाठांतर करतात, तर कोणी धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. विद्यार्थी सुद्धा सकाळी उठून अभ्यास करतात, तेव्हा आपल्या अभ्यासाची पुस्तकेही ते वाचत असतात. अशा अनेक प्रकारच्या उपासना ते करतात. जो तो आपापल्या विद्या व कलांचा अभ्यास करतो. जे गायन क्षेत्रातले असतात, ते आपल्या गाण्याचा रियाज सकाळी उठून करतात. अशी ही निद्रा संपली, पुढे जागृतीही प्राप्त झाली. मग लोक आपल्या उद्योग व्यवसायाला लागतात. ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पलीकडील गेला, आत्मनिवेदने झाला, ब्रह्मरूप श्रीराम. की असे जीवाचे सर्व व्यवहार जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती व तुरिया या अवस्थेत चालू असतात. संपूर्ण समासात समर्थांनी या पहिल्या 3 अवस्थांचे वर्णन केले आहे. तुर्या ही जीवाची चौथी अवस्था. तुर्येचा अनुभव जीवाला येतो, पण हा तुर्येचा अनुभव आहे हे जीवाला कळत नाही. आपल्याला चकित होणे, थक्क होणे, स्तंभित होणे असे अनुभव येतात. हे अनुभव तुर्येचेच असतात. एखाद्या वेळी आपल्या घराची सकाळी सकाळी दारावरची बेल वाजते. आपण दार उघडतो आणि अचानक आपली बालमैत्रीण दारात पाहून आपण एकदम आश्चर्यचकित होतो. त्यावेळी आपल्याला इतका आनंद होतो की शरीराच्या सर्व वृत्ती क्षणभरासाठी आत्म्याशी एकरूप होतात. खरे म्हणजे
हा आत्म्याचाच असतो. दोरीवरचे खेळ करणाऱ्या डोंबाऱ्याचे खेळ पाहताना सुद्धा डोंबारी जेव्हा दोरीवरून चालत असतो तेव्हा आपण स्तंभित होतो. तर एखाद्या खेळाडूचे खेळताना त्याची चपळता पाहून आपण थक्क होतो. या सर्व तुर्य अवस्था होय. येथील वरील प्रसंगात प्रत्येक वेळी जो आनंदाचा अनुभव आहे तो आत्मानंदाचाच असतो. पण आपल्याला वाटते की आपली मैत्रीण भेटली म्हणून आनंद झाला, दोरीवरच्या माणसाचे चालणे पाहिले म्हणून आनंद झाला, खेळाडूंचा पराक्रम पाहून आनंद झाला. तो पाहून तर आनंद होतोच, पण ते पाहून होताना जो आनंद आहे तो आनंद होत असताना सर्व वृत्ती क्षणभरासाठी का होईना वृत्ती आत्मतत्वाशी एकरूप होतात. अशी एकरूपता येण्यासाठीच तर शास्त्र अभ्यास आहे ना. झोपेतही जो आनंद आहे तोही वृत्ती आत्म्यात लीन होतात, म्हणूनच तेथेही आपल्याला आनंद प्राप्त होतो. म्हणूनच तर त्या आनंदासाठी झोप हवी हवीशी वाटते. पण हे सगळे क्षणिक आनंद आहे. हा आनंद प्राप्त करण्यासाठी व सतत अशाच आनंदाचा अनुभव येण्यासाठी आत्मज्ञानी किंवा जीवनमुक्त अवस्थातीत होतात. 82 तत्वांना ते मागे टाकतात. या सर्व 82 तत्वांचा निराश करून तिन्ही अवस्थांचे साक्षीत्व करणाऱ्या त्या तुर्येच्याही पलीकडे जाऊन आत्मनिवेदनाने ते ब्रह्मरूप होतात. असा या जीवनमुक्तांचा जसा अनुभव आहे तसाच अनुभव तुर्य अवस्थेच्या पलीकडचा जो जीव ब्रह्म ऐक्याचा अनुभव आहे तसाच अनुभव येण्यासाठी समर्थांनी आपल्याकडनं साधना करून घ्यावी हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते. जय जय रघुवीर समर्थ.